तुझं गावचं नाही का तीर्थ असं जरी म्हटलं तरी शहराची ओढ माणसाला असते. प्रत्येक गोष्टीची आठवण येते. शहरामध्ये नवनवीन गोष्टी पाहायला मिळतात आणि मग नवनवीन गोष्टी शहरामध्ये असतात तर मग ती शहरं आपल्याला अशी विशिष्ट जाणवतात. मग शहरं विशिष्ट आहेत, पण शहरामध्ये त्या वैशिष्ट्याबरोबर समस्या सुद्धा आहेत. आणि मग त्या समस्या आहेत तर मग त्या समस्या कुठल्या, त्याचा शोध घेणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, आपण त्याचा शोध आणि त्या समस्या कोणकोणत्या आहेत ते जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी मोहनदास सलामी परफेक्ट ऑफ लर्निंग मध्ये आपलं स्वागत करतो. आणि चला सुरुवात करूया. भारतीय समाजाचे वर्गीकरण ह्या पाठातील शहरी भागाच्या समस्या. तर मित्रांनो, भारतीय समाजाचे वर्गीकरण या पाठामध्ये आपण शिकत आहोत शहरी समुदायाच्या प्रमुख समस्या. शहरी समुदायाच्या प्रमुख समस्या. आता शहरी समुदायामध्ये एक समस्या आहे असं नाही. भौगोलिक परिस्थिती बदलत गेली. खेड्यातील लोक शहराकडे यायला लागले. आता ते शहराकडे काय यायला लागले? कारण शहरामध्ये औद्योगिकरण वाढलं आणि त्यामुळे शहरामध्ये जास्तीत जास्त गर्दी व्हायला लागली आणि मग या शहरामध्ये जास्तीत जास्त समस्या निर्माण व्हायला लागल्या. मग जास्तीत जास्त समस्या निर्माण व्हायला लागल्या. त्या समस्या कुठल्या? तर त्या समस्या पाणी पुरवठ्याच्या, लोकसंख्येच्या, जागेच्या, सांडपाण्याच्या, दारिद्र्यतेच्या, बेरोजगारीच्या, अशा विविध समस्यांनी आवासून उभे राहिल्या आणि जास्तीत जास्त समस्या निर्माण झाली. आता ही समस्या जेव्हा निर्माण झाली तेव्हा तिथल्या लोकांना जगणं कठीण होते. मग प्रत्येकाला ती समस्या आहे. मग ती समस्या कशी आहे, काय आहे, त्या समस्येमध्ये महत्वाच्या समस्या कोणत्या आहेत ते आपल्याला बघणे आवश्यक आहे. आता 2011च्या जनगणनेनुसार 2011ची जनगणना जर तुम्ही लक्षात घेतली तर त्या जनगणनेनुसार 31% लोक शहरामध्ये राहतात. म्हणजे पूर्ण लोकसंख्येपैकी 31% लोक हे शहरामध्ये राहतात. आणि मग त्यामध्ये दारिद्र्य, बेरोजगारी, ग्रामीण स्थलांतरण अशा वेगवेगळ्या समस्या आहेत. आणि एवढंच नाही तर 2030 पर्यंत, म्हणजे केव्हा 2030 पर्यंत पूर्ण लोकसंख्येच्या 50% लोकसंख्या ही शहरामध्ये राहणार आहे असं भाकीत आहे. म्हणजे एकूण लोकसंख्येच्या 2030 मध्ये 50% लोकसंख्या शहरामध्ये राहणार आहे. मग आता ह्या समस्या कोणकोणत्या? तर ह्या समस्या आहेत बघा. पहिली समस्या आहे अस्ताव्यस्त शहरे. दुसरा आहे दाटीवाटी. तिसरा आहे निवास आणि झोपडपट्ट्या. त्याच्यानंतर चौथा आहे बेरोजगारी, भिक्षावृत्ती, दळणवळण, पाण्याचा तुटवडा, सांडपाण्याची समस्या, त्यानंतर कचऱ्याची विल्हेवाट आणि शहरी गुन्हेगारी. या सगळ्या समस्या शहरामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला आढळतात. मग ह्या समस्या आपण थोडासा असा सविस्तर रूपामध्ये बघू जेणेकरून आपल्याला ते लक्षामध्ये येईल. आता याच्यासाठी काय असते बघा. पहिली समस्या जशी आहे अस्ताव्यस्त शहर. आता ह्या शब्दावरूनच आपल्या लक्षामध्ये येते की अस्ताव्यस्त म्हणजे जे शहरे नियोजित नाही आहेत. म्हणजे काय होते, एक शहर विशिष्ट ठिकाणी भौगोलिक परिस्थितीमध्ये जर वसवण्यात आला पण तिथं लोकांचा ओंढा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वाढायला लागला. जास्तीत जास्त लोक तिथं यायला लागले. मग जेव्हा लोक जास्तीत जास्त त्या ठिकाणी यायला लागतात तेव्हा तिथं गर्दी होते आणि गर्दी झाल्यामुळे त्या शहराच्या शेजारील, हा शहर आहे, या शहराच्या शेजारील जेवढा काही भाग आहे तो सुद्धा ऑक्युपाय केला जातो. मग हा भाग जेव्हा ऑक्युपाय केला जातो तेव्हा या भागातील शहरी जी शेती आहे त्या शेतीमध्ये सुद्धा शहरं तयार होतात आणि हळूहळू परिस्थिती बदलते आणि त्यामुळे शहरं अस्ताव्यस्त होतात. तिथं एक नियोजन करता येत नाही. नियोजनाचा अभाव झाल्यामुळे शहरं अस्ताव्यस्त पाहायला मिळतात. शहरामध्ये खेड्यातून आणि लहान गावातून सातत्याने स्थलांतर झालंय. जास्तीत जास्त लोक स्थलांतरित होऊन खेड्यामधून तिथे आलेले आहेत आणि म्हणून शेतजमिनीचा, हा जो मी म्हटलं आता, शेतजमिनीचा ताबा तिथल्या लोकांनी घेतला आणि मग शहरे अस्ताव्यस्त झाली. तर ही पहिली समस्या आहे, अस्ताव्यस्त शहरे. दुसरी समस्या आहे दाटीवाटी. आता ह्या शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे बघा. दाटीवाटी म्हणजे घनता जास्त प्रमाणामध्ये आहे. आता घनता कशाची? झाडांची घनता नाही, लोकसंख्येची घनता. लोक जास्तीत जास्त आले म्हणजे एका विशिष्ट जागेमध्ये जे लोक राहायचे खेड्यामध्ये, आदिम समुदायामध्ये, ती इथं आता काय झालं, इथं गर्दी व्हायला लागली. एकावर एक लोक राहायला लागले. आता विचार करा,
एक छोटी रूम असेल 10 बाय 10ची, आणि त्या 10 बाय 10च्या रूम मध्ये 3 लोक राहत असतात. 3 लोक राहिले तर सुखानं राहू शकतील, आनंदानं राहू शकतील. पण त्याच ती 10 बाय 10च्या खोलीमध्ये सपोज आपण 100 लोक आणून टाकले तर ते जमतील का तिथं? ते जमणार नाही, ते मावणार नाही आणि दाटीवाटी होईल, आणि त्यामुळे सुद्धा समस्या निर्माण होईल. प्रत्येक बाबतीमध्ये समस्या निर्माण होते ना, अशीच समस्या शहरामध्ये निर्माण होते. ती दुसरी समस्या आहे दाटीवाटी, जास्तीत जास्त घनता असल्यामुळे. यामध्ये काय होते, कमी जागेमध्ये जास्तीत जास्त लोक राहतात. ही एक विशिष्ट कमी जागा आणि या जागेमध्ये जास्तीत जास्त लोक राहतात, आणि त्यामुळे ही समस्या जास्त प्रमाणामध्ये शहरामध्ये भेडसावते. कारण बघा, जमीन आहे ती तर वाढणार नाही, तो विशिष्ट भूखंड आहे, आणि त्या विशिष्ट भूखंडावर लोक मात्र वाढत आहेत. मग लोक वाढत आहेत, लोकांचं प्रमाण वाढत आहे त्या ठिकाणी येण्याचं, तर त्यामुळे समस्या अशी निर्माण होते की तिथं गर्दी व्हायला लागते. तर शहरातील दुसरी समस्या दाटीवाटी. तिसरी समस्या आहे निवास आणि झोपडपट्ट्या. आता झोपडपट्ट्या तुम्हा सर्वांना माहित आहेत कशा असतात. आता या झोपडपट्ट्यांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नाव आहेत, ते आपण चॅप्टरच्या शेवटी बघू. वेगवेगळ्या ठिकाणी कोणकोणत्या नावानं कोणकोणत्या भागामध्ये झोपडपट्ट्यांना काय काय म्हणतात ते आपण बघणार आहोत. तर निवास आणि झोपडपट्ट्या या ठिकाणी समस्या काय होते, लोकसंख्येच्या दाटीवाटीमुळे. म्हणजे पुन्हा हीच समस्या आली, लोकसंख्या वाढली आहे, निवास व्यवस्थेची कमतरता निर्माण होते, राहण्याची सोय निर्माण होत नाही. लोक वाढले, लोक वाढल्यामुळे जागा अपुरी पडली, जागा अपुरी पडली म्हणजे लोकांना तिथं राहण्यासाठी सोयी सुविधा निर्माण होत नाही आणि राहण्याची समस्या निर्माण होते. त्यातल्या त्या ज्या शहरी केंद्रामध्ये बेरोजगार किंवा अल्प रोजगारी स्थलांतरितांची संख्या मोठी आहे, म्हणजे ज्या शहरामध्ये जास्तीत जास्त लोक स्थलांतरित करून येतात, त्या ठिकाणी हे जास्तीत जास्त समस्या आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या ठिकाणी काय होते, पुन्हा आजूबाजूच्या खेड्यातील ग्रामीण भागातील लोक शहरामध्ये येतात आणि मग त्यामुळे तिथं गर्दी होते. शहरी भागांची ही जी झोपडपट्टींची समस्या आहे, म्हणजे आपण जर मुंबईचा विचार करायला लागलो तर मुंबईमध्ये, एकट्या मुंबईमध्ये अर्धी म्हणजे निम्मी लोकसंख्या ही झोपडपट्टीमध्ये राहते. कारण बाहेरून आलेले लोक तिथं, त्यांना स्वतःची घरं मोठमोठी बांधू शकत नाही, जागेचा अभाव, आणि त्यामुळे झोपडपट्टी निर्माण होते. आणि ही झोपडपट्टी शहरासाठी एक मोठी समस्या आहे, आणि ही समस्या शहरामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळते. आता चंदीगड सारख्या सुद्धा शहरामध्ये ही समस्या आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जे शहर नियोजित असं वसवलेलं आहे चंदीगड, त्या शहरामध्ये सुद्धा ही समस्या आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे शहरामध्ये ग्रामीण निवास आणि झोपडपट्ट्या ही एक समस्या आहे. नंतरची समस्या आहे बेरोजगारी. ही बेरोजगारी फार मोठी समस्या आहे. म्हणजे बेरोजगार म्हणजे बे म्हणजे नाही, बे म्हणजे नाही, आणि रोजगार कमावण्याचं साधन नाही, कामधंदा नाही, ही समस्या शहरामध्ये आहे. ग्रामीण भागामध्ये तर आपण बघितलेल्याच आहेत कोणकोणत्या समस्या आहेत ते, पण शहरामध्ये सुद्धा ह्या समस्या आहेत. ह्या समस्येपैकी बेरोजगारीमध्ये काय होते, जे लोक गरीब कुटुंबामधून आलेले असतात त्यांचे योग्य शिक्षण होत नाही, त्या लोकांना योग्य शिक्षण मिळत नाही, असं पुशप मिळत नाही, आणि त्यामुळे काय होते, ते लोक जास्तीत जास्त शिक्षण घेऊ शकत नाही, आणि मग त्यांना पाहिजे तो व्यवसाय करता येत नाही शिक्षणाचा अभाव असल्यामुळे. आणि मग या ठिकाणी बेरोजगारी निर्माण होते. म्हणजे जवळपास जे श्रमिक आहेत, शहरी भागातील जे श्रमिक आहेत, ते 15 ते 25%, किती टक्के, 15 ते 25%, 15 ते 25% इतके शिक्षित लोकांमध्ये ही टक्केवारी अजून आपल्याला पाहायला मिळते श्रमिकांच्या प्रमाणाच्या. आणि यापैकी निम्मे लोक, आताच म्हटलं मी, जे मोठे मोठे मेट्रो सिटीज आहे, मोठे सिटीज, फॉर एक्झाम्पल दिल्ली आहे, मुंबई आहे, कलकत्ता आहे, चेन्नई आहे, या ठिकाणी आपल्याला ह्या गोष्टी जास्त प्रमाणामध्ये आढळतात. आणि तिथं शिक्षित लोकांमध्ये सुद्धा 15 ते 25% बेरोजगारी आढळते. कारण शिक्षण घेतलेले लोक आहेत आणि पाहिजे तसं काम जर त्यांना मिळत नसेल तर ते काम ते करू शकत नाही, आणि शहरामध्ये येण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे ही समस्या निर्माण होते. नंतरची आहे भिक्षावृत्ती. आता भिक्षावृत्ती म्हणजे बरेचसे मूवीज तुम्ही बघितलेले असेल, हिंदी मूवी बघितलेले असेल, त्या हिंदी मूवीज मध्ये तुम्ही बघितलं आहे की चौका चौकामध्ये लहान लहान मुलं भीक मागतात.
आता हे भीक मागतात म्हणजे जे लोक शिक्षण घेतलेले नाहीत किंवा गरिबीमुळे शिकू शकले नाही तर त्यांच्याकडे पर्याय नसतो, त्यांच्याकडे पर्याय नसल्यामुळे ते भीक मागतात आणि मग भिक्षावृत्ती ही शहरामध्ये जास्त प्रमाणामध्ये मिळते. प्रत्येक चौकामध्ये जर गाडी थांबली तर त्या चौकामध्ये आपल्याला कोणी ना कोणी जवळ येऊन 1 रुपया 2 रुपये किंवा पाहिजे तसे भीक मागताना आपल्याला दिसतात. ही फार मोठी समस्या निर्माण झाली आहे. आणि एवढंच नाही तर शहरामध्ये या भिक्षावृत्तीच्या म्हणजे भीक मागणाऱ्यांच्या टोळ्या सुद्धा आहेत. आणि ह्या टोळ्या काय करतात, या टोळ्यांचे कोणी लीडर असतात, हे लीडर लोक काय करतात, लहान मुलांकडनं जबरदस्तीने भीक मागून घेतात आणि त्याचा फार मोठ्या प्रमाणावर व्यवसाय केला जातो. तर ही एक गंभीर म्हणजे ज्या वयामध्ये विद्यार्थ्यांना शिकायला पाहिजे, शिक्षण घ्यायला पाहिजे, त्या वयामध्ये विद्यार्थ्यांना मात्र शिक्षण घेता येत नाही आणि त्यांना बिचाऱ्यांना भीक मागावं लागते. तर ही एक समस्या शहरामध्ये भिक्षावृत्तीची आपल्याला पाहायला मिळते. पण या अंतर्गत एक शासनानं ऍक्ट केलेला आहे. आता ऍक्ट असा केलाय 1959 मध्ये तो ऍक्ट झाला, तयार करण्यात आला. 1959 मध्ये हा ऍक्ट तयार करण्यात आला आणि या ऍक्ट नुसार कोणत्याही लहान मुलाला वगैरे भीक मागता येत नाही किंवा त्याच्याकडून जर कोणी तो व्यवसाय करून घेत असेल तर हा कायद्यानं गुन्हा आहे. तरीही आपण बरेचशा प्रमाणामध्ये ह्या गोष्टी बघतो. तर त्या ऍक्टचं नाव आहे बॉम्बे प्रिव्हेन्शन ऑफ बेगिंग. बॉम्बे प्रिव्हेन्शन ऑफ बेगिंग ऍक्ट 1959. म्हणजे याचं नाव आहे बॉम्बे प्रिव्हेन्शन ऑफ बेगिंग ऍक्ट 1959. या कायद्याअंतर्गत भीक मागणे, या कायद्याअंतर्गत काय आहे, भीक मागणे हा गुन्हा आहे. हा गुन्हा आहे. हा एवढा मोठा कायदा, कायदा लक्षातच ठेवा तुम्ही, 1959 बॉम्बे प्रिव्हेन्शन ऑफ बेगिंग ऍक्ट, यानुसार हा गुन्हा आहे. पण तरीही भिक्षावृत्ती आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळते. नंतरचा भाग आहे दळणवळण. दळणवळण वाहतुकीचे प्रमाण आणि वाहतूक कोंडीमुळे भारतातील जवळजवळ प्रत्येक शहर आणि गावामध्ये सार्वजनिक वाहतुकीची समस्या निर्माण झाली. लोकसंख्या वाढली, दळणवळण वाढली आणि प्रत्येक ठिकाणी ही समस्या आपल्याला जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळते. गावाचे आकारमान वाढले की तेथील लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी, गाव मोठं झालं, छोटंसं गाव होतं समजा, एक छोटंसं गाव असेल आणि याचं प्रमाण जर असं वाढायला लागलं तर मग इथल्या लोकांना, या गावातील लोकांना बाहेर जाण्यासाठी दळणवळणाची सोय लागते, साधनं लागतात आणि मग वाहतूक यंत्रणेचा वापर करावा लागतो. आणि म्हणून सार्वजनिक वाहतूक नसली तर लोक काय करतात, मग जे प्रायव्हेट ट्रॅव्हल्स आहेत, टॅक्सीज आहेत, अशा साधनाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. मग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे म्हणजे गावातून शहराकडे लोक जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तसे गेले तर समस्या काय निर्माण होईल, शहराकडे गेल्यानंतर तिथं दळणवळणामुळे ट्रॅफिकची समस्या निर्माण होते. आणि शहरामध्ये ट्रॅफिक ही एक समस्या आहे, ती कशामुळे निर्माण झालेली आहे, दळणवळणामुळे. ही एक मोठी समस्या आहे. आणि मग ज्या ठिकाणी जायसाठी, समजा एखाद्या ठिकाणी जायला 30 मिनिटं लागत असतील, एखाद्या ठिकाणी जायला फक्त 30 मिनिटं लागत असतील तर या ट्रॅफिकमुळे लोकांना 4-4 तास सुद्धा लागतात. म्हणजे 30 मिनिटाचं अंतर पार करण्यासाठी 4 तास सुद्धा वेळ जातो. ही एक शहरातील समस्या आहे. आणि ज्या ट्रेन्स वगैरे असतात तिथं सुद्धा फार गर्दी असते, लोकांना एकदम दाटीवाटीनं उभं राहावं लागते, गर्दीमध्ये उभं राहावं लागते. तर ह्या सगळ्या समस्या शहरामध्ये निर्माण झालेल्या असतात. मात्र ही बाब आपल्याला खेड्यामध्ये पाहायला मिळत नाही आणि या समस्या शहरामध्ये आहे. नंतरची समस्या आहे पाण्याचा तुटवडा. पाण्याचा तुटवडा म्हणजे जसं पहा, खेड्यामध्ये, ग्रामीण भागामध्ये आपण काय करतो, विहिरीचं पाणी, हापसीचं पाणी किंवा नदी नाल्याचं पाणी प्यायसाठी वापरतो. शहरामध्ये सुद्धा अशाच पाण्याची व्यवस्था केली जाते. पण
भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली चाललेली आहे, कारण वॉटर हार्वेस्टिंग आपण करत नाही. वॉटर हार्वेस्टिंग आपण करायला पाहिजे, काळाची गरज आहे. आज आपल्याला पाणी मिळत आहे, म्हणजे या पृथ्वी तलावर जर आपण विचार करायला लागलो तर या पृथ्वीवर 79% जमीन आहे आणि 21% या पृथ्वी तलावर फक्त 1% पाणी हे पिण्यायोग्य आहे. आपण म्हणू आता पाणी तर पाणी जिकडे तिकडे भरपूर आहे, तर पिण्यायोग्य पाणी फक्त 1% आहे. आणि ही समस्या मग पाण्याच्या तुटवडा या अख्ख्या पृथ्वी तलावर आहे, पण शहरामध्ये सुद्धा ही समस्या जास्त प्रमाणामध्ये निर्माण होते. आणि पाणी पुरवठा कमी पडू लागलाय, कारण लोकसंख्या वाढली, पाणी पुरवठा कमी पडायला लागलेला आहे. आणि मग लोक गरजा भागवण्यासाठी पुरेसा पाणी पुरवठा होत नाही, कारण तिथं सगळं पाणी वगैरे जो काही आणायचा असेल तो पाणी बाहेरून आणला जातो. तेव्हा त्यामुळे काय होते, जी पाठवण्याची पद्धत आहे किंवा स्त्रोत म्हणू आपण त्याला, मार्ग, तो कमी पडतो. आणि मग उन्हाळ्यामध्ये सर्वाधिक गरज असताना बरेच दिवस नळाला पाणी सुद्धा येत नाही, उन्हाळ्यामध्ये पाणी येत नाही. त्यामुळे कूपनलिका, आवारातील विहिरी, खासगी टँकर, नद्यावर अवलंबून राहावं लागते. आणि मग मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये, जे मुंबई आहे, या मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये या मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये ठाणे आणि पालघर या भागामधनं पाणी मागवलं जातं. म्हणजे ही गंभीर समस्या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. नंतर आहे सांडपाण्याची समस्या. आता सांडपाण्याची समस्या तुम्हाला विचारायची की सांडपाण्याची समस्या जे लोक ग्रामीण भागामध्ये राहतात त्यांना ही समस्या जाणवत नाही, पण शहरामध्ये जर पाहायला लागलो तर ही फार मोठी समस्या आहे. कारण तुम्ही मुंबईला जर गेले तर मोठमोठे गटार आपल्याला पाहायला मिळतात, मोठमोठे गटार आहे. आणि ही सांडपाण्याची व्यवस्था, त्याची विल्हेवाट लावायची कशी, विल्हेवाट करायची कशी, हा प्रशासनाच्या समोर सुद्धा प्रश्न आहे. कारण दिवसेंदिवस संख्या वाढत आहे लोकांची, लोक येतात, म्हणजे ही समस्या जास्त प्रमाणामध्ये गंभीर स्वरूपामध्ये उभी होते. आणि मग अपुऱ्या किंवा अपरिणामकारक सांडपाण्याच्या व्यवस्था ही भारतातील बहुतांश शहरी भागांची समस्या आहे. फक्त मुंबईची नाही, तर बहुतांश जो शहरी भाग आहे त्या सगळ्यांची समस्या आहे. आणि भारतातील एकाही शहरामध्ये सुयोग्य अशी सांडपाण्याची व्यवस्था नाही आहे. आणि मग यावर प्रक्रिया करण्यासाठी जे प्लॅनिंग केली जाते, शासनानं बरेचदा त्याच्यावर प्लॅनिंग केलेली आहे की सांडपाण्याची व्यवस्था योग्य पद्धतीनं करू, त्याची योग्य विल्हेवाट लावू, पण ते अजूनपर्यंत प्रशासन सुद्धा सक्सेसफुल झालेलं नाही, त्याला त्यामध्ये यश मिळालेलं नाही. आणि हे सगळं काय केलं जाते, ज्या ज्या ठिकाणी समुद्र आहे शहराच्या ठिकाणी जवळपास, त्या ठिकाणी शहरातील पूर्ण घाण, तो सांडपाणी समुद्रामध्ये पाठवला जातो. दिल्ली सारख्या ठिकाणी यमुना नदी आहे, यमुना नदी मध्ये तो सांडपाणी टाकला जातो. आणि यामुळे काय होते, घाण पाणी कुठे पाठवलं गेलं, नदीमध्ये, घाण पाणी कुठे पाठवलं गेलं, समुद्रामध्ये. आणि यामुळे समस्या अशी निर्माण होते की ते जे स्वच्छ पाणी होतं नदीचं, ती नदी आणि ते स्वच्छ पाणी पूर्णच्या पूर्ण घाण होते. आणि त्यामध्ये जे जीव राहतात, जे जीवन जगतात, त्यांना अशी समस्या निर्माण होते की ते जगू शकत नाही, ते तिथं मरतात. म्हणजे एका या माणसानं स्वतःच्या स्वार्थापोटी म्हणजे बऱ्याचशा गोष्टी वाढवून टाकलेल्या आहेत. आणि बऱ्याचशा गोष्टी वाढल्यामुळे सांडपाण्याची समस्या निर्माण झाली. आणि ही समस्या माणसाला फार मोठी घातक ठरली आणि याचा परिणाम मात्र इतरांवरही पडला. तर ही सुद्धा एक गंभीर भाग आपल्याला शहरामध्ये पाहायला मिळेल. नंतरची समस्या आहे कचऱ्याची विल्हेवाट. तुम्ही बऱ्याचशा शहरामध्ये फिरताना बघितलं असेल की इकडे तिकडे खूप सारा कचरा वगैरे पडलेला दिसतो, घाण दिसते, तिथून जायची इच्छा होत नाही. साईडला असं स्वच्छ भारत अभियान सुद्धा आता शासनानं चालवलेलं आहे, पण बऱ्याचशा ठिकाणी अजूनही आपल्याला घाण पाहायला मिळते. आणि यामुळे काय होते,
शहराची आकारमान आहे तेवढा आहे, तो थोडा थोडा वाढत चाललेला आहे. शहर लवकर लवकर वाढतात पण, आणि कचऱ्याची समस्या वाढत चाललेली आहे. आणि शहरामध्ये निर्माण होणारा प्रचंड कचरा हा आरोग्यास हानिकारक आहे. शहरात निर्माण होणारा कचरा आरोग्यास हानिकारक आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी बहुतांश शहरामध्ये आवश्यक व्यवस्था नाही. आरोग्य आणि पर्यावरणासाठी ह्या गोष्टी हानिकारक आहेत. आरोग्यासाठी तर हानिकारकच आहे, पण पर्यावरणासाठी पण आहे. उघड्यावर टाकलेल्या कचऱ्यावर माशा आणि उंदीर जास्त प्रमाणामध्ये गोळा होतात. कचरा वेगवेगळ्या ठिकाणी असा टाकला जातो आणि मग वेगवेगळ्या ठिकाणी कचरा असा ढिगाच्या ढिग असे कचऱ्याचे असतात, आणि मग इथं घाण अशी दुर्गंधी पसरलेली असते, आणि उंदीर आणि माशा जास्त प्रमाणामध्ये असतात, आणि ते जर तिथून आपल्या अन्नावर येऊन बसवले तर ते रोग पसरवतात, आणि मग साथीचे रोग येतात, आणि प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढतो. तर ह्या एका समस्येमुळे दुसरी समस्या, आणि दुसऱ्या समस्येमुळे तिसरी समस्या, अशा समस्या निर्माण होत जातात. कचरा असाच पडून राहिला तर त्यामध्ये विषारी द्रव्य निर्माण होते. तिथून घाण वास येतो, टॉक्सिक वास येतो. तुम्ही कचरा जोडून गेले असाल तेव्हा तुम्हाला असा वास बरेचदा येत असेल. आपण पटकन नाकाला रुमाल वगैरे लावतो, म्हणजे आपण राहू शकत नाही तिथं. आणि पण ते सगळे या वातावरणामध्ये प्रदूषण होऊन 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 आपल्या शरीरावर, शहरात राहणाऱ्या लोकांच्या शरीरावर त्याचा परिणाम होतो. मग वेगवेगळे रोग येतात. रोगामध्ये कोणकोणते रोग येतात पहा. आमाशय, ऍसिडिटी, मलेरिया, प्लेग, कावीळ, डायरिया, टायफॉइड, डेंग्यू, लेप्टोस्पिरोसिस यासारखे वेगवेगळे रोग आपल्याला पाहायला मिळतात, आणि मग त्याचा प्रसार जास्त होतो. आणि शेवटची समस्या आहे, म्हणजे शेवटची म्हणता येणार नाही, अशा बऱ्याचशा प्रमुख समस्येपैकी आता इथली एक शेवटची समस्या आहे शहरी गुन्हेगारी. तर शहरी गुन्हेगारीमध्ये वाढत्या शहरीकरणामुळे इतर समस्या निर्माण झाल्या, तशी ही शहरी गुन्हेगारी देखील तयार झाली शहरामध्ये जास्त प्रमाणामध्ये. शहरामध्ये गुन्हेगारावर राजकारणी, नोकरशहा आणि अभिजन वर्गाचा वरदहस्त असतो. त्यांच्या अधिपत्याखाली जगतात हे लोक. आणि मग शहरी हिंसेची समस्या निर्माण झालेली असते. पैसा आणि बळाचा वापर करून अनेक गुन्हेगार बड्या राजकीय पदावर पोहोचतात. बरेचसे गुन्हेगार मोठ्या मोठ्या पदावर आपल्याला दिसतात, राजकीय पदावर दिसतात. आणि वाढत्या शहरी गुन्हेगारीमुळे शहरातील तणाव वाढतो. शहरामध्ये जो तणाव असतो तो वाढतो. केवळ दरिद्री, उपेक्षित आणि झोपडपट्टीत राहणारे लोक गुन्हेगार असतात असे नाही. सूट बूट आणि कोट मध्ये असणारे सुद्धा लोक गुन्हेगार असू शकतात आणि असतात. लवकरात लवकर पैसा मिळवण्यासाठी, पैसा हे होण्यामागचे कारण काय? लवकरात लवकर पैसा मिळावा, जास्तीत जास्त पैसा मिळावा, आणि यासाठी ऐशो आरामीचे आयुष्य जगण्यासाठी चांगल्या घरातील लोकही गुन्हेगारीच्या आहारी जातात. लवकरात लवकर पैसा, कमीत कमी वेळामध्ये पैसा मिळावा, आणि म्हणून चांगल्या घरातील लोक सुद्धा गुन्हेगारी करण्याकडे वळतात. आयुष्यात एखाद्या टप्प्यावर आलेल्या अपयशामुळे सुद्धा, एखाद्याला एखाद्या ठिकाणी अपयश आला तर त्या ठिकाणी तरुण गुन्हेगारीकडे वळताना आपल्याला दिसतात. अपयश आला जीवनामध्ये तरी ते वळतात. छळ, अजून त्याला बरेचसे कारण आहेत. छळ, अतिप्रसंग, हत्या, अपहरण, सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे आणि इतर अनेक पांढरपेशी गुन्हे यासारखे हिंसक शहरी गुन्हे मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे शहरे आज एखाद्या ठिकाणी जर आपण बिनधास्त जातो म्हटलं शहरामध्ये, तर हे आपल्याला सांगता येणार नाही की आपण बिनधास्त जाऊ शकू किंवा नाही. तर या ठिकाणी आपण समस्या बघितलेल्या आहेत. शहरातील भारतीय समाजाचे वर्गीकरण या पाठामध्ये पूर्ण समस्या बघितलेल्या आहेत. तर त्या समस्या तुमच्या लक्षामध्ये आलेल्या असतील. कृपया बोर्ड वर शिकवायच्या की स्क्रीनवर शिकवायच्या या बाबतीमध्ये कमेंट करा. एक कृती दिलेली आहे इथं. शहरी भागातील झोपडपट्ट्यांची समस्या समजून घेण्यासाठी प्रश्नावली अथवा मुलाखत पद्धतीचा वापर करून सर्वेक्षण करा. तर तुम्ही शहरामध्ये राहत असाल तर शहरामध्ये, गावामध्ये राहत असाल तर गावामध्ये एक छोटीशी प्रश्नावली निर्माण करायची समस्येवर आधारित, आणि ती प्रश्नावली अपलोड करायची. तर आपण एक भाग बोललो होतो की झोपडपट्टीला वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी नावं आहेत, आणि ती वेगवेगळी नावं कुठली आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊ इथं. यामुळे काय होईल, एखाद्या ठिकाणी तुम्हाला समजा प्रश्न आला, म्हणजे परीक्षेमध्ये प्रश्न आला, जोड्या लावा
रिकाम्या जागा ह्यामध्ये, तर हे तुम्हाला सहजच लिहिता येईल आणि सोडवता येईल. आता वेगवेगळ्या भागातील भारतातील विविध शहरामध्ये, आता इथं चार्ट दिलेला आहे तुमच्या पुस्तकामध्ये, इथं लिहिलेलं आहे शहर आणि इथं आहे नाव. आता मी शॉर्ट मध्ये लिहितो, लांब लचक काही लिहित नाही. तर पहिलं आहे कुठलं नाव दिलेलं आहे ते, म्हणजे स्लम्सला काय म्हणतात ते इथं दिलेलं आहे. मुंबई आहे, तर मुंबईमध्ये झोपडपट्टीला म्हणतात झोपडपट्टी, कारण आपण महाराष्ट्रामध्ये राहतो त्यामुळे आपल्याकडे सारखं नाव आहे. दिल्ली आहे, दिल्लीमध्ये तिला झुग्गी झुग्गी किंवा झोपडी असं म्हणतात. दिल्लीमध्ये काय म्हणतात, झुग्गी किंवा झोपडी. मुंबईमध्ये झोपडपट्टी. आणि कोलकातामध्ये बस्ती म्हणतात त्याला, कोलकातामध्ये बस्ती. नाव लक्षात ठेवायचे म्हणजे जेणेकरून तुमच्या कामामध्ये येते. चेन्नईमध्ये त्याला चेरी म्हणतात, चेन्नईमध्ये चेरी म्हणतात. बंगळुरू मध्ये केरी म्हणतात. कानपूरमध्ये आहाता, कानपूरचे नाव आहे त्याच्या आहाता. जयपूरमध्ये, आपण पूर्ण भारतातील बघत आहोत हे, फक्त महाराष्ट्रातील नाही काही, कच्ची बस्ती म्हणतात त्याला, कच्ची बस्ती. भोपाळ, इंदूर म्हणजे एमपी, इथं त्याला गंदी बस्ती म्हणतात. हे शब्द काही चांगला नाही, आपण इकडे असे शब्द वापरले जातात, गंदी बस्ती. चहा मळ्यांच्या भागात, मळ्यांच्या भागात बराक म्हणतात. आणि खाणींच्या भागात, ज्या ठिकाणी जास्तीत जास्त खाणी आहेत त्या भागामध्ये घोबारा म्हणतात, घोबारा. एकदा आपण शॉर्टकट मध्ये बघून घेऊ. मुंबईमध्ये झोपडपट्टी म्हणतात, दिल्लीमध्ये झुग्गी झोपडी म्हणतात. हे लक्षात ठेवायचं, दिल्ली झुग्गी, मुंबई झोपडपट्टी, कोलकाता बस्ती, कोलकाताला फक्त बस्ती. चेन्नई चे पासन इथं सुरुवात झाली, चे पासन इथं सुरू झाली, चेन्नई चेरी, चेन्नई चेरी. बंगळुरू केरी, चेरीच्या बिलकुल अपोजिट वाटते केरी. चेन्नईमध्ये चेरी आणि बंगळुरूमध्ये केरी. कानपूरमध्ये आहाता, कानपूरमध्ये आहाता. जयपूरमध्ये कच्ची बस्ती, जयपूरमध्ये कच्ची बस्ती. भोपाळ, इंदूर, एमपी मध्ये गंदी बस्ती. चहामळ्याच्या भागामध्ये बराक, बराक ओबामा नाव माहित असेल, त्यापैकी बराक शब्द लक्षात ठेवायचा चहामळ्याच्या भागामध्ये. आणि खाणींच्या भागामध्ये घोबारा, खाणींच्या भागामध्ये घोबारा. असे नाव झोपडपट्टीला दिलेले असतात पूर्ण भारतामध्ये, वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या ठिकाणी त्याची वेगवेगळी नावं आहेत. त्यांनी ठेवलेली नाव आहेत, असं काही जन्मजात नावं असतात तसा भाग नाही. तर ह्या भाग तुमच्या लक्षामध्ये राहील, हे आपण बघू. आता समोरचा भाग आहे, एवढ्या साऱ्या समस्या निर्माण झाल्या, एवढ्या सगळ्या समस्या निर्माण झाल्या, पण ह्या समस्या निर्माण झाल्यानंतर शासनानं शहरी विकासाकडे बरचसं लक्ष दिलेलं आहे. बरचसं म्हणजे जास्तीत जास्त लक्ष शहरी विकासाकडे दिलेलं आहे. मग शहरी विकासाकडे लक्ष देताना शहरासाठी शासनानं काय काय केलं आहे ते आपण बघून घेऊ. तर शहरासाठी शासनानं काय केलं, भारतातील अलीकडचे शहर विकास. मग अलीकडे शासनानं शहर विकासासाठी काही कार्यक्रम आखलेले आहेत. त्यामध्ये कोणकोणते येतात ते बघू आपण. पहिला आहे स्मार्ट सिटी मिशन, दुसरा आहे अटल मिशन फॉर रेज्युविनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन प्रोजेक्ट, याला शॉर्ट फॉर्म मध्ये अमृत म्हणतात. तिसरा आहे प्रधानमंत्री आवास योजना किंवा हाऊसिंग फॉर ऑल बाय 2020 मिशन. चौथा आहे हेरिटेज सिटी डेव्हलपमेंट अँड ऑगमेंटेशन योजना, तिला हृदय नाव आहे. पाचवा आहे जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन. सहावा आहे अर्बन ट्रान्सपोर्टेशन आणि सातवा आहे स्वच्छ भारत मिशन. एवढ्या योजना शासनानं अलीकडे शहर विकासासाठी आखल्याच्या आपल्याला दिसतंय. मग भारतीय समाजामध्ये सर्व प्रकारचे लोक राहतात.
आणि विविध संस्कृती त्यामध्ये नांदतात, एकच संस्कृती राहते असं नाही. मग तिथं जो वर्गीकरण झाला तर एक भाग आपण बघितला आदिम समुदाय, दुसरा ग्रामीण समुदाय आणि त्याच्यानंतर शहरी समुदाय. तर तिन्ही भागामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, प्रत्येक भागामध्ये आपल्याला अंतर पाहायला मिळतो आणि म्हणून या तिन्ही समुदायाचा प्रभाव आपला संपूर्ण समाजावर पडतो. एकाचा प्रभाव दुसऱ्यावर, दुसऱ्याचा तिसऱ्यावर असा प्रभाव पडतो आणि या सगळ्यांचा प्रभाव पडतो. पण यांचा जर विकास झाला तर खऱ्या अर्थानं सगळ्यांचा विकास झाला असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून या तिन्ही समुदायाचा विकास ही काळाची गरज आहे आणि असं जर होत असेल तरच डेव्हलपमेंट झाली असं आपल्याला म्हणता येईल. तर मित्रांनो, आपण इथं हा चॅप्टर कंप्लीट केलेला आहे. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तर भेटूया पुढील पाठामध्ये.